चला बॅट्समन जाऊ दे लगेच. 2 मिनिटात मॅच चालू झाली पाहिजे. फिल्डिंग लावून घ्या. चला लहान मुलांना आणि प्रेक्षकांना विनंती आहे बाहेर या. चला हरिग्राम संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच. बाकीच्याने बाहेर या. बॅटर जाऊ द्या मैदानात. नितलस चला बॅट्समन जाऊ द्या मैदानात. चला बॅट्समन पाठवा. जा बॅटर. फिल्डिंग लावून घ्या हरिग्राम. फिल्डिंग लावून घ्या. ए बंद कर दो. ए पोरांनो शांत राहा. उतरा. चला पुत्र चला उतरा. स्टेजवर लहान मुलांनी थांबू नका. उतरा. मॅच चालू करा. चला चला 3 ओव्हर आहेत. 12 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. संकेत चला मॅच चालू करा. चला मॅच मध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. मॅच ऑन होते. स्ट्रायकर इनकडे फलंदाज प्रतीक आणि संकेत आलाय. पहिलाच बॉल हवेत खेळत. फिल्डर बॉल खाली. प्रसादच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फिल्डिंग क्लोज करा. तुम्ही फिल्डिंग क्लोज करू नका. जसे तशीच फिल्डिंग ठेवा. फिल्डिंग ऑन ठेवा ही विनंती. प्रसादच्या खात्यामध्ये विकेट आली. नवीन बॅटर मैदानामध्ये आता चाललाय आर्यन पाटील. ट्रॉफीचा हकदार बनण्यासाठी ही लढाई आहे. पहिल्याच बॉलवर प्रतीक सांगडे आक्रमण करण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि तो बाद झालाय. दुसरा चेंडू डॉट बॉल. आता शर्यतवाले देखील आलेले आहेत. 2 चेंडू फेकले गेलेत. 1 विकेट. बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू प्रसाद पाटीलचा. सँडी सर मंगेश घरी गेला. तो जिंकला. फिल्डर आहे तिथे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. पंचाचं बोट आकाशाकडे. खेळाडू बाद झालाय. धाव बाद. आर्यन बाद झालाय. आर्यन काठे. मग अशा आर्यन पाटील होता. आता आर्यन काठे आलाय. लहान लहान मुलांना संधी आज मिळते खेळण्याची. कारण मुख्य टीम डोंगराच्या पाडाला बिझी आहे. हरकत नाही. हो मस्त हा फटका गॅप मधून एक्स्ट्रा कव्हर कडे. आता लाईव्हला भरपूर चांगलं दिसत असेल. जेवढं मैदानामध्ये चांगलं दिसत नाही. सगळी 4K कॅमेऱ्याची कमाल आहे.
शेवटचा बॉल होता, हुक केला बॉलला आणि निघून चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. पहिलं षटक समाप्त झालंय, ज्यामध्ये धावा झाले टोटल 6. 2 खेळाडू गमावलेत. चला शॉर्टेज टीम मीटिंग नको. दुसऱ्या ओव्हरमध्ये बालकृष्ण उद्या पहिली मॅच कोणाची आहे 40+? 9:30 वाजता या, नाहीतर एकतर तुम्ही जास्त वेळ घेता. बालकृष्ण भोपी पहिल्या मॅच मध्ये 6 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 1 विकेट, 7 विकेट मिळालेत आज. हो, इथे बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न, 1 रन पूर्ण होते. धावसंख्येचं टोटल झालं आहे बोर्डवर 7 धावा, 2 विकेट. संध्याकाळचं सत्र आहे. आता याच गोष्टी आहेत, अंधाराचं सावट आहे, त्यामुळे सगळ्यांनाच या गोष्टीला फेस करायचंय. डॉट बॉल इथे बघायला मिळतं. आणखीन एक चांगला बॉल, इन स्विंगर. लेग साइडला टार्गेट करत असताना पाठीमागे फिल्डर आहेत अनु. सिंगल बनली आहे, दुसऱ्यासाठी निघालेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन पूर्ण होतात या बॉलवर. अजूनही धावसंख्या सिंगल डिजिट मध्ये बघायला मिळते. टोटल स्कोर झाला आहे 9 रन. शेवटचा बॉल होता, डान्सिंग डाऊन द विकेट खेळाचा प्रयत्न. मिड विकेटला अनु. पहिली रन पूर्ण झाले, दुसरी धाव घेणं आता अंगलट आलंय. खेळाडू होत आहेत धावबाद. संकेत बाद झालेत. भरपूर प्रेक्षक आज बघू शकता. आता मला वाटतं संपूर्ण जे लेग साइड आहे ती सगळी हरिग्रामची आहे. नंतर त्यांना दाखवा इनिंग संपल्यावर, सध्या नको. उद्या 40+ आहे, उद्या सुट्ट्या काढून सगळ्यांनी या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॉल चाले पाडी मागे लॉंग ऑन कडे. 1 पूर्ण झाले, दुसऱ्यासाठी थोडीशी तू मी सुरू होतं. तिसऱ्या षटकाला आरंभ झालाय. धावसंख्या झाली ती 10 रन. स्कोरिंग मिस्टेक, मागची रन ऍड करायची राहिली होती. 11 रन झालेले आहेत. हा डॉट बॉल येतोय. थोडा आगळा वेगळा प्रयत्न आणि तेही निर्धाव चेंडू आलाय. भरपूर सारे प्रेक्षक तिकडे. चंद्रकांत म्हात्रे आहेत, अजय म्हात्रे आहेत, भरपूर प्रेक्षक आहेत. उंच खेळत हवेत. पहिल्यांदा अनु झेलवर जाण्याचा निर्धार होता आणि तो कदाचित चुकीचा ठरला असता. सिंगल इथे बनतीय. इथे हल्ला करायचा होता. आणखीन एक चांगला बॉल सोपानकडून. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. धावा झालेत फक्त 12 रन. हो, आणखीन एक चांगला बॉल. आणि येथे पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना टीम नितलसनं टोटल धावा केलेत 12 आणि
18 चेंडू 13 धावांची गरज आहे. नितलस संघ तुम्हालाही तेच नियम लागू पडतात. 2 मिनिटात तुमची फिल्डिंग लागली पाहिजे. अजय म्हात्रे, शशी म्हात्रे, संजय जाधव, श्याम उद्दार, सचिन भगत आहे, प्रदीप भोपी आहे, उज्जैन पाटील, अक्षय पाटील, चंद्रकांत म्हात्रे, कल्पेश, परेश भोपी, तिकडे सूरज भरपूर आहेत. सगळ्यांची जेवढ्यांची नावं, संजय असेल, जेवढ्यांची नावं आता घेऊ तेवढी कमी आहेत. सौरभ भोपी, काका भगत आहे आमचं. चला बॅटर जाऊ द्यात, गेलेत. फिल्डिंग लावून घ्या लगेच. तर नितलस टीम पूर्ण ड्रेस कोड तुमचा, काही खेळाडूंचा म्हणजे ड्रेस कोड आहे परंतु शूज नाही. 2 धावांची पॅनल्टी नियमानुसार. होय, नियम सगळ्यांसाठी सारखे अजक सांगतायत. कारण सकाळी एका टीमला आपण 12वे खेळाडू नव्हता त्या कारणाचं पॅनल्टी दिली होती. मला वाटतं उसरली होता, उसरली टीमला 2 धावांची पॅनल्टी आपण दिली होती. मॅच सुरू झाली. पहिली ओव्हर संपल्यानंतर त्या 2 धावा तुमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. 12 धावा बनले, 13चं लक्ष आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला दिशादर्शका फटका राहिलाय. डीप मध्ये कव्हर कडे चेंडू घरंगळत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून चौकार. लक्षात घ्या 40+ तुमचे 12 खेळाडू संपूर्ण ड्रेस कोड, ट्रॅक, टी शर्ट आणि शूज. उद्या जे 8 संघ खेळतील तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. कारण नेरे दुंद्रे विभाग कमिटीच्या नियमानुसार हे आयोजकांकडून पॅनल्टी आहे. प्रसाद ठोकला या बॉलवर, षटकार. 2 बॉलमध्ये 10 रन बनलेत. 1 रन तरी करावीच लागेल. दहा रन बनलेत. 1 धाव पाहिजे विजयासाठी. 2 धावा पॅनल्टीच्या आहेत. आणि इथे ढकललाय बॉल, मॅच जिंकली आहे. वागेश्वरी क्रिकेट संघ, हरिग्राम संघ क्वालिफाय करतो या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. ज्याने आम्हाला अगदी वागेश्वरी क्रिकेट संघ, हरिग्राम